नमस्कार. मी ॲडव्होकेट ज्योती प्रकाश राऊत. गेल्या आठवड्यात जवळजवळ 2 घटना माझ्यासमोर आल्या. एक क्लायंट होता माझा नागपूरचा. त्या मुलीचं काय झालं होतं, की तिला तिच्या नवऱ्याच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरविषयी माहिती झाली. जेव्हा तिला माहिती झालं, तेव्हा ती स्वतः तिच्या दोघा भावांना घेऊन त्यांना जाब विचारण्यासाठी ते जे दोघं जिथं राहत होते, त्या फ्लॅटवर जाऊन पोहोचली. तिथं दोन्ही गटांमध्ये भांडणं झाली, वादविवाद झाला. जेव्हा वादविवाद झाला व ते तिथून निघून आले, तेव्हा त्यांच्या परस्पर त्या मुलीच्या नवऱ्याने त्या मुलीवर तिच्या दोन्ही भावांवर गुन्हा दाखल केला. 307चा गुन्हा तिघांवर दाखल झालेला आहे. त्यापैकी एका भावाला आणि मुलीला अँटिसिपेटरी मिळालेला आहे, पण एका भावाचा अँटिसिपेटरी रिजेक्ट झालेला आहे. त्यापैकी एक भाऊ पोलीस आहे, त्याचा अँटिसिपेटरी रिजेक्ट झाला आहे. जो डॉक्टर भाऊ आहे त्याला अँटिसिपेटरी मिळालेला आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच की जेव्हा अशी कोणत्या घटनेची माहिती तुम्हाला मिळते, तेव्हा ह्या घटनांचा स्वतः पुरावा गोळा करायला जाणं हे किती मूर्खपणाचं किंवा एक रॉंग डिसिजन असू शकतो, यावरून हे सिद्ध होते. दुसऱ्या घटना सेम, त्यामध्येही त्या बाईचा किंवा त्या स्त्रीचा पती हा दुसऱ्या बाईबरोबर राहत होता. तिला वाटलं की आम्ही ते दोघांना जाऊन सोबत पकडेल व त्यांचे पुरावे गोळा करेल म्हणून हे दोघं ती बाई तिच्या 2 भावांबरोबर ते जिथे राहत होते त्या फ्लॅटवर पोहोचली. परंतु पुरावा गोळा करताना जो व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होता भाऊ तिचा, ते व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद झाल्यानंतर त्या बाईने ह्यांच्यावर विनयभंगाचा आरोप करून त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले. यामुळे सांगण्याचं तात्पर्य हे की जेव्हा अशी कोणती घटना तुम्हाला पुरावे गोळा करायचे असतील किंवा तुमच्यावर अन्याय झालेला आहे किंवा एखाद्या घटनेचा तुम्हाला माहिती झालेली आहे, तेव्हा तिथं परस्पर जाऊन स्वतः काहीतरी ॲक्शन घेण्यापेक्षा पोलिसांची नेहमी मदत घेणं हे सगळ्यात चांगलं असेल. कारण पोलिसांची मदत घेतली तर कायदा हा तुमची संरक्षक भिंत म्हणून प्रत्येक ठिकाणी उभा राहील. कायद्याचं एक तत्त्व आहे, ते म्हणजे काय की जेव्हा तुमच्यावर अन्याय घडतो तेव्हा त्या अन्यायाविरुद्ध कायद्याने जी प्रोसिजर दिली आहे त्या प्रोसिजरनुसारच तुम्हाला लढता येतं. आपल्याला वाटतं किंवा आपल्याला योग्य वाटतं म्हणून एखादी गोष्ट करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. जर तुमचे पैसे कोणी देत नसेल तर ते पैसे वसूल करण्यासाठी त्या व्यक्तीवर बळजबरी करणं किंवा त्यांना धमक्या देणं हा उपाय नाही आहे. ती वस्तू किंवा तुमचे पैसे वसूल करण्यासाठी कायद्याने एक प्रोसिजर दिली आहे, ती प्रोसिजरच तुम्हाला फॉलो करावी लागते. जर तुम्ही कायद्याने दिलेली प्रोसिजर फॉलो न करता कायदा आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न कराल तर शक्यता ही आहे की तुम्ही कायद्याच्या कचाट्यात अडकाल व ज्या व्यक्तीने तुमच्यावर अन्याय केला आहे, ज्या व्यक्तीने गुन्हा केला आहे, तो त्यामध्ये विक्टिम दिसेल व तुम्ही ॲक्यूज दिसाल. त्यामुळे नेहमी प्रयत्न करा की जिथे शक्य असेल किंवा प्रत्येक ठिकाणी कायदा किंवा पोलिसांची मदत घ्यायला शिका. धन्यवाद.